ठीक आहे. बघा आता वाक्यातून पुढे निघालो आम्ही कशाकडे, शब्दाकडे. मग शब्द म्हणजे काय? तुम्ही म्हणता सर वर्णांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय शब्द, तर नाही. शब्द आणि वर्ण यांच्यामध्ये एक विचार जो अभ्यासात घेतला गेलेला नाहीये त्या घटकाला अक्षर म्हणतात. अक्षराला विचारात घेण्यात आलेलं नाही. पण आपण याची व्याख्या जर करायची असेल तर अक्षराला त्याच्यामध्ये घ्यावे लागेल. मग बघा अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय शब्द. अक्षर पाहिजे म्हणजे ती पाय न मोडलेली पाहिजे. मग ती पूर्ण स्वराक्षर असून त्याचा पाय मोडला जाणार नाही. व्यंजनाक्षर म्हणजे काय, व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला असेल किंवा एखादं अक्षर स्वरादियुक्त किंवा म्हणजे अनुस्वार किंवा विसर्गयुक्त अक्षर असू शकते. जसं आता याच्यामध्ये समजा मी इथे लिहिले बघा बरं, बघा मी 3 ही व्यंजने लिहिली. ही व्यंजन वर्ण झालीत, लक्षात ठेवायचं. यांचा जर असा पाय मोडलेला असेल, हल चिन्ह असेल तर समजायचे ते वर्ण आहेत, व्यंजन वर्ण आहेत. आता मी यांच्यातलं काय करतो, हे हल चिन्ह काढून टाकतो. म्हणजे याच्यामध्ये सध्या आता अस्वर त्याच्यात मिसळलेला आहे, क म ल. आता हे वेगवेगळे सुटे सुटे मी अक्षर लिहिले, मी त्यांना एकत्र किती वेळेस करू शकतो बघा, क म ल कलम. काही जण त्याच्याही पुढे कार्यक्रम चालू ठेवतील, ल क म ल म क. काही आणखीन म्हणतात मल क म क ल. पण तुम्ही व्याख्या पाहिली का, अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी. केवळ अक्षरांची मांडणी म्हणजे शब्द नव्हे. चला, अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजे याच्यामध्ये याला अर्थ याला नाहीये. आणखीन कोणी काही कोड लँग्वेज काढले नाहीये असं तर तेही सांगून देणे. लकम लमक ह्यांना अर्थ प्राप्त झालेला नाही. म्हणजे यामध्ये अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी फक्त ह्या 2च शब्दांना ती लागू पडलेलं आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, खऱ्या अर्थानं शब्द म्हणू शकतो. अक्षर म्हणजे काय सुरुवात झाली. आता अक्षर म्हणजे काय, अक्षर ही मूर्त रूपात आपण लिहिली म्हणून दिसलीत. खरं पाहिलं तर आपण पहिले भाषा बोलायला लागलो ना, आपण जे बोलत असतो ते ध्वनी बोलत असतो. त्या ध्वनीला कुठंतरी चिन्ह द्यायचं असतं, ते चिन्ह उमटायचे असतात. त्यांना आपण काय म्हणतो, अक्षर. बघा मी इतक्या वेळचं बोललो पण फळ्यावर किती उतरवलंय, फारच कमी आहे. सरची बडबड बडबड चालूच आहे. नशीब आपलं बोललेलं कोणाला दिसत नाही, नाही तर अनेक ठिकाणी ते पुरावे झाले असते. बरं ना, कोणीतरी आपल्याला बागेत नेलं असतं, बघ तू हे वाक्य बोलला होतास, आता ते मला प्रूव्ह करून दाखव हे वाक्य. हे वाक्यच माझ्याकडे आता तुझा त्या बोलण्याचा पुरावा आहे. नशीब बोललेलं दिसत नाही. याला अक्षर म्हणजे काय, जे आपण ध्वनी बोलतो त्या ध्वनींना दिलेले हे चिन्ह आहे, ध्वनी चिन्ह म्हटलेलं आहे अक्षरांना. आपण वर्णापासून काही अक्षर तयार केली. बघा याला वाचा, मी याला वाचतो प, याला वाचतो र, याला वाचतो च. सरनं काय वाचले, याला प र च. अरे बापरे, काय काय वाचन नाही. काही ते विचार करतील कदाचित बदल झाला असेल 4-5 महिन्यामध्ये. नवीन GR आला असेल, कोरोना 19 GR झालं, असं काही झालं असेल नाही, असं काही झालेलं नाहीये. मी मुद्दामून चुकीचं वाचलेलं आहे. याला आपण कच वाचतो, याला आपण तच वाचतो, याला आपण पच वाचतो. हीच खासियत आपल्या संस्कृताची, आपल्या मराठी भाषेची आहे की आपल्या इकडं एका चिन्हाला एकाच पद्धतीनं वाचलं जातं, भिन्न भिन्न पद्धतीनं वाचलं जात नाही. नाहीतर इंग्रजीसारखा गोंधळ झाला असता. जसं इंग्रजीमध्ये नाही का आपण पाहिलं असतं, मग इंग्रजीमध्ये हे वाचा, इंग्रजीवाले म्हणतात आणि याला आहे ना च वाचायचं. काय वाचायचं, च वाचायचं. ठीक आहे, मग आम्ही याला च वाचतो. सांगा काय वाचता याला, मचीन. काय वाचायचं याला, मचीन. वा वा वा, मचीन नाही रे बाबा, याला काय वाचतात, याला
मशीन वाचतात. म्हणजे याला चच नाही तर तू काय वाचू शकतो, श सुद्धा वाचू शकतो. मग ठीक आहे, आता आम्ही डोक्यामध्ये घेतलं CH ला च किंवा श वाचायचे, च किंवा श वाचायचे, आणि मग तुला शब्द पुढे आला वाचायला. काय आला आता वाच याला, सर केमिस्ट्री. केमिस्ट्री नाही रे बाबा, मग केमिस्ट्री. केमिस्ट्री नाही रे बाबा, त्याला केमिस्ट्री म्हणतात. म्हणून तर आठवीला एक कविता होती ना, वाय इज इंग्लिश सो हार्ड. काय एवढी अवघड आहे? तरी म्हणतो जगातली ही सर्वात जास्त बोलल्या जाणारी सर्वात सोपी भाषा आहे. मग असा वाचनाचा गोंधळ मराठीमध्ये कुठे आढळतो का? आढळतो. काही ठिकाणी आढळतो, काही वर्णांमध्ये आढळतो. ती वर्ण सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहा, खास करून आपल्याकडे आले ही च वर्गातली बघा, च, छ, ज, झ. तुम्ही यांचं वाचन कसं करू शकता? झालं. याचं च म्हणजे याला असं य मिश्रित देखील वाचू शकता किंवा याच्यामध्ये अ मिश्रित देखील वाचू शकता. च बघा, वाचन करताना च च च म्हणताना च च य मिसळत असताना तेव्हा ह्या जिभेच्या कडाया दाडाच्या आतल्या बाजूला लागतात, त्याला तालव्य म्हणतात. झालं. सोपं एक उदाहरण देतो, याला वाचा. आणि वाचत असताना आपल्या जिभेचा शेंडा कुठं कुठं लागतोय ते पण बघायचं. वाचायला काय वाचतं? चोच चोच. दाताच्या मागचा जो भाग आहे दाताला लागून असणारा, त्याला इंग्लिशमध्ये ॲल्व्हिओलर रिज म्हणतात. आपल्या इकडं त्याला दंत तालू भाग म्हणतात, त्याला वर्स सुद्धा म्हणतात. ते सुद्धा आपण नंतर पाहणारच आहोत. चला, चोच चोच आलं, चोच. आता तुम्ही काय करा, आता वाचन करा. बघा, याचं आणि याचं वाचनामध्ये फरक आढळेल. बघा, चोची. बघा, चो चो म्हणताना समोरच शेंडांकी, ची म्हणताना जिभेच्या कडा उचलल्या. चोची नाही, चोची नाही, चोची नाही. तसंच बघा, छचं सुद्धा लिखाण तसंच आहे. छ म्हणजे य मिश्रित वाचू शकता, अ सुद्धा वाचू शकता. ज मध्ये सुद्धा तुम्ही ज य मिश्रित वाचू शकता किंवा फक्त ज अयुक्त वाचू शकता. झला देखील तसंच वाचू शकता. याच्यासाठी उदाहरण बघा, याच्यामध्ये वाचा. काय वाचता याला? सर वाचन बदललं, त्याचा वाचन बदललं, उच्चार बदलला की अर्थही बदलतो. नोट डाऊन. महत्वाची गोष्ट आहे. काय? उच्चार बदलला. काही शब्द असे असतात जे रूपाने दिसायला सारखेच असतात, पण त्यांचा जर उच्चार बदलला तर अर्थ बदलतो. उच्चाराचा परिणाम अर्थावर देखील होतो. आता तुम्ही याला वाचा. कसं वाचता सांगा? काही जण म्हणते, सर याला वाचू का सर? मी वाचन दाखवतो सर तुम्हाला. हे बघा सर, मी असं वाचलं त्याला. काही म्हणतील सर मी याला असं वाचलं, आणि काही म्हणतील सर मी त्याला आता असं वाचतो. वाचा याला. जगात जगात, आम्ही अयुक्त वाचणार. वाचा. जगात जगणे. जगात जगणे फार कठीण आहे. आता इथं जगात जगणे फार कठीण आहे. जगात जगणे, जगात जगणे चुकलं. जगात जगणे फार कठीण आहे. म्हणजे याचा अर्थ जग. जग जा, जग बाबा, जिवंत राहा असं म्हटलं तर ते समोर शेंडा यायला लागलं. आणि जग म्हटलं, भोवतालची सृष्टी जर म्हटलं तर त्या तालाव्याच्या दिशेनं चाललंय असं त्यांचं वाचन होतंय. काही काही ठिकाणी हे च वाचावं का च वाचावं हा मोठा प्रश्न आहे. जसं नाही, काही मराठी चित्रपटाच्या का गीतामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर ऐकायला भेटतं. एक टाइमपास नावाचा पहिला जो भाग निघाला त्याच्यातला दगड्या हा खासून हिट झालं होतं त्याला कॅरेक्टर. त्याचं बोलणं नेहमी असंच असतं, काय पडला कान, काय करता, त्याला हवा येऊ द्या वगैरे. त्याचं तोंड विचकून बोलणं. पण त्याला जे आवाज मिळालेत गाण्याला, गाणे एकदम सुंदर आणि आवाज सुद्धा मिळाला त्यांना स्वप्नील बांदोडकरांचा. ते गीत आहे त्याच्यामध्ये, मला वेड लागले प्रेमाचे. बघ, चे म्हणताना जिभे शेंड बघ. प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. दगड्याने खरा आवाज काय? प्रेमाचे प्रेमाचे. चे म्हणतात त्याचं प्रोनाऊन्सिएशननुसार ते असंच पाहिजे होतं, पण त्याला स्वप्नील बांदोडकरांचा आवाज मिळाला. चे 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 च. खूप छान वाटतं ते कानाला देखील. जसं आपण घरामध्ये
चमचा म्हणतो का चमचा म्हणतो? बघा, महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पुणेरी टोन असणारा कुठे आहे? त्याला विदर्भातला टोन कशी आहे त्याच्या उच्चाराची, मराठवाड्यामध्ये कशी टोन आहे, त्याला उत्तर महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात कसं त्याचा उच्चार आहे, कोकणामध्ये उच्चार कसा आहे ते देखील आपण बघायला लागतो. चमचा का चमचा, मग याला एक वाक्यता असावी लागते. म्हणून त्याला स्टँडर्ड डायलेक्ट म्हणून पुणेरी भाषा देण्यात आलेली आहे. काही काही ठिकाणी असा वाद सुद्धा आढळला की महाराष्ट्रातली भाषा ही 3.5% लोकांची म्हणजे पुण्यात राहणाऱ्यांची का 96% जे महाराष्ट्रावर पसरले त्यांची. तर हा वादाचाच मुद्दा आहे. पण कुठंतरी बाहेरून येणाऱ्याला कुठंतरी स्टँडर्ड मराठी शिकायला मिळायला हवी. कारण जो सगळ्यांच्या डायलेक्ट प्रमाणे जर शिकत बसला तर त्याला त्रास होईल. म्हणजे एक सुरुवात तिथून होणं आवश्यक आहे आणि नंतर त्यानं प्रत्येक ठिकाणची भाषा शिकून घ्यावी, उच्चार त्यानं शिकून घेतले पाहिजे. झालं. बघा आता हे यांच्यामध्ये उच्चार असे बदलत जातात. झालं. छत म्हणा तुम्ही, छत छत म्हणताना जिभेच्या कडा उचला, छत छत. पण तुच्छ म्हणा, तुच्छ 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 म्हणताना जिभेचा शेंडा समोर येतो. छ छ छ तुच्छ तुच्छ. उच्छवास उच्छवास तुम्ही ऐकून बघा, उच्छवास तर समोर येतो. झालं. म्हणजे अक्षर ध्वनिचिन्ह, ध्वनिचिन्हामध्ये हे सुद्धा सापडलेत. मराठीमध्ये काही ठिकाणीच यांचा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्या च ज झ यांनी सुरुवात होते 2 पद्धतीनं. छ मात्र तुम्हाला जिभेचा शेंडा समोर आलेला आढळत नाही, सगळे तुम्हाला तालेवाले आढळतात. झालं. बघूया पुढे आणखीन एक थोडंसं स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण वर्णांकडे निघूया. वर्ण, वर्ण म्हणजे काय अशी एक व्याख्या जर विचारली तर वर्ण, आपल्याकडे शब्द ऐकलाच तुम्ही, वर्णभेद, वर्गभेद. वर्ण म्हणजे रंग. म्हणजे मी पांढऱ्या फळ्यावर लिहिण्यासाठी पांढऱ्याच शाईचा पेन वापरलेला नाहीये, मी त्याला काहीतरी कॉन्ट्रास्ट वापरलेला आहे, वेगळा रंग. म्हणजे मी काळ्या रंगाचा वापर केला जे काही उठावदार दिसते. झालं. म्हणजे मी इथं वर्ण वापरला, कोणता? काळा वर्ण. झालं. तसंच वर्ण म्हणजेच काय तर आपण लगे रंग वगैरे असं म्हणून त्याला लगे मोकळं होऊ नका. ठीक आहे. तर मुखातून निघणारे जे मूळ ध्वनी आहेत त्यांनाच काय म्हटलेलं आहे? वर्ण. लक्षात ठेवा. व्याख्या काय झाली त्याची? मुखातून निघणारे ते पण कोणते? मूळ ध्वनी, त्यांना म्हटलेलं आहे वर्ण. मूळ ध्वनी पाहिजे आम्हाला, कोणतेही ध्वनी नको. कारण काय आहे की आपल्या भोवताली बऱ्याच प्रकारचे ध्वनी तुम्हाला ऐकायला मिळतील, ते भौतिक ध्वनी झालेत. याला मी जर असं म्हटलं की ऐकलंय तुम्ही, हे सुद्धा काय झालं? ध्वनीच झालंय. पुष्कळ ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात, पण आपल्याला मुखातून निघणारेच पाहिजेत ध्वनी. तसं तर मुखातून काही जण वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा ध्वनी काढतात, तर सगळ्यांनाच वर्ण म्हणून मान्यता मिळालेली नाही. याला काही जण गीतामध्ये सुद्धा वापरते. किशोरदा खास करून गीतात वापरायचे बघा. वो तो कोई और थी जो आँखों से समा गई दिल में, डिडलिए डुडनुओ, डिडलिए डिडलिए डुडनुओ, डिडलिए. आता याचं डिडली येई कळाम, येई येऊ ऊ, ते आता ते बाकीचे कसे लिहायचे आम्ही? तर भिन्न भिन्न प्रकारचे काहीतरी साऊंड काढलेले. मग यांनी लगेच त्याला याडली काय देऊन टाकलेलं? याडली म्हणजे असं याडली. म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकत राहा आणि ते काढत राहा, पण त्यांना मात्र मूळ ध्वनी म्हणून मान्यता मिळालेली नाही. मग आपल्याकडे मूळ ध्वनी असणारे म्हणजेच वर्ण असणारे मूळ ध्वनी किती आहेत? फक्त याच्यामध्ये मूळ ध्वनी फक्त आपल्याकडं 50 आहेत. 50 वर्ण आहेत. काही म्हणतात सर 52 आहेत, कोणी 53 म्हणतंय, कोणी आणखीन संशोधन चालूच ठेवलेलं आहे त्यांचं. तर काही म्हणतात नाही सर 48च आहेत, कोणी म्हणतं 50च आहेत. तर 50 आहेत. झालं. मग ते वर्णांचं विभाजन सुद्धा आपण 3 भागामध्ये करायला लागलो. एक पहिलं जे वर्ण आलेले ते म्हणजे स्वर. स्वर म्हणजे पूर्ण उच्चाराचा जो वर्ण असतो त्याला स्वर म्हणतात, आणि हा स्वर बाकीच्या वर्णांना म्हणजे परवर्णांना मदत करतो उच्चारास पूर्णत्व येण्यासाठी. झालं. मग या स्वरालाच अच देखील म्हणतात. आपण नंतर परत पाहूया उद्याच्या तासाला डिटेलमध्ये याला स्वर. झालं.
म्हणजेच काय, ओठाचा ओठाशी स्पर्श न होता, म्हणजे ओठाचा एकमेकांशी स्पर्श न होता, जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता निर्माण होणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात, तर स्वर. इंग्लिशवाले सोपी व्याख्या करतात, फ्री फ्लो ऑफ एअर. फ्री फ्लो ऑफ एअर म्हणजे मुखातून फक्त फ्लो होऊ द्या एअरचा, फ्री, विदाउट हॅव्हिंग एनी ऑब्स्टॅकल. स्वर दुसरा येईन स्वरादी. अरे ज्याच्या आधी स्वर असतो असा वर्ण त्याला आपण स्वरादी म्हटलेलं आहे. स्वर त्याच्या आधी पाहिजे, म्हणून याची जर फोड जर केली तुम्ही स्वरादीची, तर स्वर आहे आधी ज्याच्या असा तो वर्ण, आणि म्हणून स्वराला इथं अच म्हणतो. मग अच अधिक आदी याला अजादी म्हटलेलं आहे, आजादी नाही, अजादी झाले. आणि तिसरा आणि शेवटचा आहे त्याला स्वरांत म्हटलेलं आहे, यालाच व्यंजन म्हटलेलं आहे, यालाच अजंत म्हटलेलं आहे, यालाच हल देखील म्हटलेलं आहे. याला असतं तुम्ही परवर्ण, हेही परवर्ण तेही परवर्ण. अजंत का म्हटलेलं आहे, कारण याच्यामध्ये बघा अच अधिक अंत, कारण स्वर आहे अंती ज्याच्या असा तो वर्ण, म्हणजेच काय, व्यंजन. म्हणजेच ओठाचा एकमेकाशी स्पर्श होऊन किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होऊन निर्माण होणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात, व्यंजन म्हणतात. झालं. आधी च पुढे काय आलेले, हे स्वर आलेले, च झाले ज, आणि तो शब्द तयार झाला अजंत. हे समानार्थी शब्द माहीत ठेवा, कारण परीक्षेमध्ये विचारायला लागले. स्वरालाच अच म्हणतात, स्वरसंधी म्हणजे अच संधी. त्याला याच्यामध्ये लगेच काय आलं, अरे अजंत, व्यंजनालाच काय म्हटलेलं इथं, अजंत. आणि स्वरादीलाच काय म्हटलेलं इथं, अजादी. हे समानार्थी विकल्पाचे असणारे शब्द देखील लक्षात ठेवा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. आजच्या तासाला आपण थांबूया. उद्या परत आपण ह्याच वेळेला, म्हणजे 5ला 5 कमी असताना तुम्ही सुरुवात करा जॉईन व्हायला. 5-1 मिनटं मी आणखीन वेळ देईन, 5-5 पर्यंत वाट पाहत जाईन 10 मिनटं. मी आताही थोडंसं स्क्रीनकडे गेलो की मला आणखीनही रिक्वेस्ट येऊन पडलेलं दिसत होत्या, मी त्यांना ॲडमिट केलं आहे उशिरा कानेवर. फक्त वेळेचं बंधन पाळा, कारण काय की मी एकदा फळ्याकडे आलो तर मात्र प्रॉब्लेम होतो, माझ्याकडे दुसरा कोणीही ऑपरेट करायला नाही. म्हणजे ह्या रूममध्ये फक्त मी एकटा आणि मीच आहे, आणि तुम्ही आहात, पण तुम्ही पण महाराष्ट्रातल्या भिन्न भिन्न भागामध्ये बसलेले